मुंबईतील हजारो जुन्या सोसायट्या, चाळी आणि पागडी इमारतींच्या पुनर्विकासाला मोठा दिलासा मिळाला आहे। जुन्या सोसायट्या, चाळी आणि पागडी इमारती उभ्या असलेल्या भूखंडाला मुख्य रस्त्याची जोड फारशी नसली तरी त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा होणार आहे। चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद प्रवेश मार्ग असलेल्या भूखंडांच्या विकासासाठी मुंबई महापालिकेचा हा प्रस्ताव महत्त्वाचा मानला जातोय। DCPR 2034 मध्ये बदल करून या भूखंडांसाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या सुधार समितीची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। प्रवेश मार्गाची रुंदी, लांबी आणि मुख्य रस्त्यांची रुंदी यावर आता पुनर्विकास होणाऱ्या इमारतीची उंची ही ठरणार आहे। दरम्यान जुन्या सोसायट्या, चाळी आणि पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी FSI मात्र विद्यमान नियमांनुसार मंजूर होणार आहे। अरुंद गल्ल्यांमधल्या पुनर्विकासासाठी नियम 3.6 मीटर रुंद प्रवेश मार्ग असल्यास 32 मीटर उंचीच्या इमारतीला परवानगी, 4.5 मीटर रुंद प्रवेश मार्ग असल्यास 70 मीटर उंचीच्या इमारतीला परवानगी, 6 मीटर रुंद प्रवेश मार्ग असल्यास 120 मीटर उंचीच्या इमारतीला परवानगी, 9 मीटर रुंद प्रवेश मार्ग आणि 18 मीटर रस्ता असल्यास 120 मीटरपेक्षा जास्त उंच इमारतीच्या बांधकामाला परवानगी असेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।